या मित्रांनो, आपण ही जी गर्दी बघतोय ती सप्तहिंद केसरी बकासूर याला पाहण्यासाठी झालेली आहे। एवढी लोक पब्लिक इथे थांबलेत ना बघायला। समोर आपण बघू शकता सप्तहिंद केसरी बकासूर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती। आज आपण आलो खिडकाळे अड्ड्यामध्ये आणि खिडकाळे अड्ड्यामध्ये ना भरपूर प्रकारची बैलं आली होती। आज घाटावरून सुद्धा बैल आलेत, बकासूर आलाय, त्यानंतर बाची आहे, नंतरला सुंदर सुद्धा आलेला आहे। अशी भरपूर प्रमाणात चांगले बैल आलेत आणि मुंबईवरती जे टॉपची सगळी बैलं असतील ती सुद्धा खिडकाळे अड्ड्यामध्ये आलेत। कारण की आज खिडकाळ्याचा अड्डा आतमध्ये भरलाय आणि पूर्णपणे बिंजोडच्या शर्यती एवढ्या चुरशीच्या होणार आहेत आणि मोठ्या शर्यती सगळ्या होणार आहेत आणि खूप मजा येणार आहे। तर आतापर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओला प्रेम दाखवलेलंच आहे सगळ्या चॅनलवरती, व्हिडिओजवरती। तर ह्याच्यानंतर सुद्धा नक्कीच व्हिडिओजना प्रेम दाखवा आणि ह्याच्यानंतर आपण आज अड्ड्यामध्ये जाऊ आणि 2 मुलाखती चालू आहेत सध्या। तर आपण त्याच्यानंतरच्या पण ज्या मुलाखती असतील त्या आपण 100% घेण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। आता मित्रांनो ह्या सीझन नंतर पावसाळा सुद्धा येतोय, तर आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा नवीन व्हिडिओज, नेचर व्हिडिओज सुद्धा टाकणार आहे आणि गोठ्यावरती जाऊन सुद्धा मुलाखती घेणार आहे आपण। तर नक्कीच नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल। आणि ह्याच्या पाठचे सुद्धा व्हिडिओ ते सुद्धा रेफर करा। खरंच खूप चांगले व्हिडिओ बनत आहेत आणि सबस्क्रिप्शन मित्रांनो थोडं कमी झाले, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा। थँक्यू। त्याला मथुरपा मित्रांनो साजरा करू नका, साजरा करा पण पराभवाने शिकवलेले बेडे गिरू। लक्षा आणि सुंदर बकासूर सोबत गाडी होती। किती झालं मग? पावसाळ्यात इकडे ठेवतील ना घाटावर जाणार। गाड्या फुटल्या आणि 2 समान
आणि स्टेजवर आपला आगामी बाजूला पहिलं शाबास सोन्या गेले गाडी जयचं आल्यावर जय आहे तिथे.